हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्याख्यानात आपण पाहिलं संशोधन आराखड्यातील टप्पे. त्यापूर्वी आपण पाहिलं संशोधन आराखडा म्हणजे काय, संशोधन आराखड्याचे प्रकार, आणि मागील आराखड्यामध्ये आपण संशोधन आराखड्यामध्ये किती पायऱ्या असतात, कोणत्या पायऱ्या असतात, त्यांचा क्रम काय असतो आणि काही पायऱ्यांचं आपण विश्लेषणही केलेलं आहे. त्यामध्ये आपण पहिली पायरी म्हणजे समस्या निवड किंवा विषय निवड. संशोधनाचा विषय कोणता आहे, त्याची निवड कशी करावयाची किंवा समस्या कशी निवडावयाची याचं आपण विश्लेषण केलं. त्यानंतर दुसरी पायरी किंवा दुसरा टप्पा जो आहे तो टप्पा म्हणजे संशोधन विषयाचे शीर्षक. याचंही आपण सविस्तर असं विश्लेषण केलेलं आहे. संशोधनाची उद्दिष्टे काय असावीत आणि ती ठरवण्याची ही तिसरी पायरी आहे. संशोधनाला योग्य दिशा देण्यासाठी संशोधनाची उद्दिष्टे आपल्याला ठरवायला लागतात, त्याचंही आपण विश्लेषण केलेलं आहे. त्याच्या पुढची पायरी गृहीतकाची बांधणी. गृहीतकाची बांधणी हे एक विधान असतं आणि हे विधान आपण जी काही सामग्री गोळा केलेली आहे त्या सामग्रीतून एक कच्चा निष्कर्ष काढतो आणि मग तो निष्कर्ष काढून तो बरोबर आहे का नाही ते संशोधन करत असताना ते गृहीतक आपण आपलं बरोबर आहे का नाही हे पडताळून बघत असतो आणि चूक असेल तर त्याला बरोबर करून घेतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्या संशोधनाचा जो काही निष्कर्ष आहे तो अगोदरच मांडणे त्याला गृहीतक असं म्हणतात. आता संशोधन आराखड्यातील पुढची पायरी किंवा पुढचा टप्पा म्हणजे साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन. याचा पूर्वीच्या प्रकरणात आपण भरपूर समाचार घेतलेला आहे. फार सविस्तरपणे आपण याचं मूल्यांकन किंवा याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे. तर संशोधन आराखड्यामध्ये पाचवा टप्पा जो असतो तो साहित्याचा आढावा किंवा संबंधित साहित्याचं पुनरावलोकन. साहित्याचा आढावा म्हणजे काय, तो कसा पार पाडायचा यासंबंधी आपण अगोदरच अभ्यास केलेला आहे. संशोधकाने अभ्यास विषयाशी संबंधित साहित्याचं टीकात्मक मूल्यमापन करावयास हवं आणि त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्या संशोधनात करावयास हवा. म्हणजे जो काय आपण विषय निवडलेला आहे संशोधनाचा, त्या बाबतीत इतरांनी कुणी संशोधन अगोदर केलेलं आहे का, त्यामध्ये काही साहित्य निर्माण केलेलं आहे का, त्याचं पुनरावलोकन आपल्याला करणं आवश्यक आहे, त्याचं मूल्यमापन आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्याचा आपल्या संशोधनात उल्लेखसुद्धा करावा लागतो. तसंच मागील संशोधनाच्या अभ्यासामुळे सध्याच्या संशोधन आराखड्यातील कमतरता दूर करता येतात. आपल्या संबंधित विषयातील अगोदर कोणी जे संशोधन केलं असेल त्याचं जर आपण पुनरावलोकन केलं तर आपल्या संशोधन आराखड्यामध्ये ज्या काही कमतरता आहेत किंवा जे काही अडथळे येतात ते आपल्याला दूर करता येतात आणि आपला संशोधन आराखडा अधिक चांगला करता येतो. साहित्याच्या आढाव्यामुळे अभ्यासातील अंतर्भूत असलेल्या विविध संकल्पनांचा अर्थ समजण्यास मदत होते. आपण जो काही संशोधन विषय घेतलेला आहे, संशोधन करणार आहोत, त्याच्यामध्ये ज्या काही संकल्पना व्याख्या येणार असतात, जी काही महत्त्वपूर्ण शब्द येणार असतात, तर त्यांची अगोदरच आगाऊ कल्पना आपल्याला साहित्याच्या आढाव्यामुळे येत असते. त्यामुळे साहित्याचा आढावा आपल्या संशोधनाला एक दिशा देत असतो, मार्ग दाखवत असतो. संशोधन आराखड्यातील पुढची पायरी किंवा पुढचा टप्पा म्हणजे संशोधन पद्धती.
या अगोदरच्या व्याख्यानामध्ये आपण संशोधनाच्या पद्धती किंवा संशोधनाचे प्रकार पाहिले. तर इथे सुद्धा संशोधनाची पद्धती आपल्याला आता कोणती निवडावी लागणार आहे ते आपल्याला ठरवायला लागतं. मागे आपण पाहिलं संशोधनाचे वेगवेगळे प्रकार आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये अन्वेषणात्मक संशोधन, वर्णनात्मक संशोधन, निदानात्मक, प्रायोगिक संशोधन वगैरे वगैरे. तर आपल्या संशोधनाला कोणतं लागू पडतं ते आपल्याला ती पद्धती, तो प्रकार ठरवावा लागतो. सामाजिक शास्त्रामध्ये व्यक्ती आणि व्यक्तिसमूहाचा, त्याच्या विविध प्रवृत्ती व कृतींचा तर्कशुद्ध व शिस्तबद्ध अभ्यास केला जातो. त्यामुळे समाजाच्या व संस्थांच्या प्रवृत्ती व कृती यांची माहिती संकलित करणे, त्यासाठी सर्वेक्षण करणे, संकलित केलेल्या तथ्यांचे संकेतीकरण करणे, पृथक्करण करणे आणि विश्लेषण करणे हे सर्व संशोधनाचा मुख्य आधार असतो. या सर्वांसाठी कोणत्या संशोधन आराखड्याचा वापर करावयाचा हे संशोधन आराखड्यामध्ये स्पष्ट करणे आवश्यक असते. त्यामध्ये संशोधनाची उपयुक्त पद्धती व तंत्राची निवड केली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला जर संशोधनाची पद्धती आपण ठरवली तर त्यानुसार मग माहिती संकलित कशी करायची, कुठे करायची, त्याचं संकेतीकरण कसं करायचं, त्याचं पृथक्करण कसं करायचं, त्याचं विश्लेषण कसं करायचं, त्याच्यावर कोणत्या सांख्यिकी प्रक्रिया करायच्या, ह्या सर्व गोष्टी आपल्याला संशोधनाची पद्धती काय आहे त्यावरून लक्षात येतं. त्यामुळं संशोधनाची पद्धती ठरवणं फार महत्त्वाचं असतं. पुढची पायरी आहे संकल्पना व संज्ञांची व्याख्या. आपण संशोधन करत असताना, माहिती गोळा करत असताना आपल्या विषयासंबंधित बऱ्याच संकल्पना आणि संज्ञा वापरत असतो. ह्या संकल्पना आणि संज्ञा म्हणजे जे काही अधिक शब्दात वर्णन केलेलं आहे ते कमी शब्दात सांगणे किंवा त्याला अमूर्तीकरण करणे म्हणजेच त्याला संकल्पना असं म्हणतात. आणि ह्या संकल्पना संज्ञा वाचकांना समजणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं ह्या संकल्पना आपल्याला आपल्या संशोधनामध्ये स्पष्ट कराव्या लागतात. त्याच्यामध्ये कोणतीही संदिग्धता असता कामा नये, त्याचे विविध अर्थ निघता कामा नयेत. उदाहरणार्थ अर्थशास्त्रीय संशोधनात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पना व संज्ञा यांचा स्पष्ट अर्थ दिला पाहिजे. अर्थशास्त्रात कोणत्या कोणत्या संकल्पना वापरल्या जातात? विकास ही संकल्पना वापरल्या जाते. मग विकास म्हणजे काय? आता विकास आणि वृद्धी दोन प्रकार आहेत. वृद्धी म्हणजेच विकास वाटू शकतो, पण ह्या संकल्पना वेगळ्या आहेत, त्यामुळं त्यांची व्याख्या देणं महत्त्वाचं असतं. सीमांत शेतकरी, सीमांत शेतकरी म्हणजे नेमका कोणता शेतकरी, त्याची व्याख्या देणं महत्त्वाचं असतं. काळा पैसा, वाचकांना काळा पैसा म्हणजे काय माहीत असेलच असं नाही. त्यामुळं काळा पैसा या संकल्पना जर आपण आपल्या संशोधनात घेतली असेल तर नेमकं कोणत्या पैशाला आपण काळा पैसा म्हणणार आहोत हे आपण स्पष्ट केलं पाहिजे. आजारी उद्योग संस्था ही संकल्पना आपण वापरतो. व्यक्ती आजारी असतात किंवा प्राणी आजारी असतात हे वाचकांना माहीत असतं, पण उद्योग संस्थासुद्धा आजारी असतात अशी संकल्पना आपण अर्थशास्त्रात वापरतो. मग ह्या उद्योग संस्था आजारी असणं म्हणजे काय, तर हे स्पष्ट करणं महत्त्वाचं असतं. व्यवहार खर्च, तरलता अशा बऱ्याच संज्ञा या अर्थशास्त्रात वापरल्या जातात आणि मग त्या आपल्या संशोधनात येत असतील तर त्याची व्याख्या करणं महत्त्वाचं आहे, म्हणजे संदिग्धता निघून जाईल. तर अशा प्रकारे संकल्पना व संज्ञांची व्याख्या करणं हा एक संशोधन आराखड्यातील टप्पा आहे. पुढचा टप्पा आहे चलांची ओळख. आपल्या संशोधनात विविध चल येत असतात.
आणि त्या चलांमध्ये काय संबंध आहे हे आपल्याला शोधून काढायचं असतं. मग ते चल जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या चलांची ओळख किंवा व्याख्या आपल्याला द्यावी लागते. उदाहरणार्थ अर्थशास्त्रामध्ये आपण खर्च, उत्पन्न, विक्री, किंमत, नफा, कर्ज, उत्पादन, शैक्षणिक पातळी, उलाढाल, व्यवहार संख्या, श्रमतास अशी बरीच चले वापरत असतो. ही सर्व चले स्वतंत्र आहेत, तर काही चले अवलंबित असतात. उदाहरणार्थ वस्तूला असलेली मागणी ही वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते, वस्तूच्या उत्पन्नावर अवलंबून असते, वस्तूच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. म्हणजे मागणी ही अवलंबित असलेले चल आहे, तर वस्तूची किंमत, उत्पन्न, आवडनिवड हे स्वतंत्र चले आहेत. तर ह्या चलांची ओळख आपल्याला आपल्या संशोधनाच्या आराखड्यामध्ये करून द्यावी लागते. त्यानंतर आहे अन्वेषणाची व्याप्ती. अन्वेषणाची व्याप्ती हा एक टप्पा आहे, पुढील टप्पा. तर संशोधनाची म्हणजेच तथ्य संकलनापूर्वी संशोधकास आपल्या संशोधनाची किंवा अन्वेषणाची व्याप्ती निश्चित करावी लागते. संशोधकाकडे किती उपलब्ध पैसा आहे, किती उपलब्ध वेळ आहे, त्याच्याकडे मनुष्यबळ किंवा इतर साधनसामग्री किती आहे, ह्या सर्वांच्या दृष्टीने आपल्या संशोधनाची व्याप्ती महत्त्वाची असते. आणि आपल्याला किंवा संशोधकाला निश्चित वेळेत संशोधन पूर्ण करावे लागतं. त्यामुळं संशोधनाच्या सर्व काही मर्यादा आहेत, मग त्या भौगोलिक असतील, वेळेच्या असतील, त्या सर्व निश्चित कराव्या लागतात. आणि ह्या निश्चित नसतील तर संशोधन पूर्ण करणं अशक्य ठरत असतं. एकदा का अन्वेषणाची व्याप्ती निश्चित झाली की संशोधकास संशोधन आराखड्यात संशोधनाची निश्चित कालमर्यादा स्पष्ट करता येते. तर अशा प्रकारे अन्वेषणाची व्याप्ती जी आहे, अन्वेषणाची व्याप्ती सुद्धा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे आपला विषय किंवा आपलं संशोधन हे भरकटणार नाही. पुढची पायरी आहे नमुना निवड. विविध सामाजिक शास्त्रात किंवा संशोधन प्रकल्पात नमुना निवड करणं आवश्यक असतं. सामाजिक संशोधनाचा अभ्यास विषय असणाऱ्या सर्व समूहाचा किंवा राशीचा, त्याला पॉप्युलेशन असं म्हणतात, किंवा समष्टीचा अभ्यास करणं वेळ, पैसा व श्रम या घटकांच्या मर्यादा लक्षात घेता अत्यंत अवघड असतं. दर 10 वर्षांनी केली जाणारी जनगणनाही याला अपवाद आहे. सर्व विश्लेषण एककांचे प्रतिनिधित्व करील असा प्रतिनिधी गट निवडून त्यांचा सखोल अभ्यास करणं म्हणजे नमुना निवड होय. या अभ्यासावरून निर्माण होणारे निष्कर्ष हे सर्व समूहास लागू पडतात असे मानावे लागतात. नमुना निवड करताना संशोधकास काही गोष्टी कटाक्षाने ध्यानात घ्याव्या लागतात. त्यामध्ये नमुन्याचे घटक कोणत्या निकषावर निवडावयाचे, नमुन्याची विश्वसनीयता कशी मोजावयाची, नमुन्याचे आकारमान कोणते ठेवावयाचे. म्हणजे नमुना निवड ही एक संशोधन आराखड्याची महत्त्वाची पायरी आहे. उदाहरणार्थ आपल्याला एका वर्गाचा अभ्यास करावयाचा आहे. वर्गामध्ये मुलं मुली मिळून 100 आहेत. 100 हा झाला 100 जणांचा समूह किंवा त्याला राशी असं म्हटलं जातं, पॉप्युलेशन म्हटलं जातं 100 जणांचा. आता 100 जणांचा म्हणजे प्रत्येकाचा अभ्यास करावायचा म्हटलं की वेळ जास्त लागणार, मनुष्यबळ जास्त लागणार, पैसा जास्त लागणार. पण त्याच 100मधून आपण जर 10 मुलं मुली निवडली, परंतु ती त्या 100 जणांची प्रतिनिधित्व करणारी असावीत.
म्हणजे कसं, जर 50 मुली आणि 50 मुलं असतील तर आपला 10चा जो नमुना आहे, 100मधून जे 10 मुले निवडलेली आहेत त्यामध्ये 5 मुली असाव्यात, 5 मुलं असावीत. तसेच समजा 50 मुलं हुशार आहेत आणि 50 मुलं ही सर्वसाधारण आहेत, तर हुशार मुलामधून 5 आली पाहिजेत, सर्वसाधारणमधून 5 आली पाहिजेत. अर्थात त्या निवडलेली जी काही 5 मुलं मुली आहेत त्यातूनच ती निवडावयाची असतात. अशा प्रकारे 100मधून 10 मुलं मुली अशा पद्धतीने निवडावयाची की त्या 10 जणांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यावर जे काही निष्कर्ष काढले त्यांच्या बाबतीत ते त्या 100 जणांना लागू झाले पाहिजेत. तर अशा प्रकारे नमुना निवड करणं महत्त्वाचं असतं. म्हणजे आपलं श्रम, वेळ, पैसा यांची बचत होईल आणि संशोधनही आपलं किंवा आपलं उद्दिष्ट जे काय असेल संशोधनाचं ते पूर्ण होईल. मग त्याच्यामध्ये नमुना कसा निवडावायचा, कसा नाही, नमुन्याचे प्रकार काय आहेत, नमुन्याची विश्वसनीयता काय असावी, तो नमुन्याचा आकारमान काय असावं, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. अगदी नमुना फार छोटाही असता कामा नये, फार मोठाही असता कामा नये. फार मोठा असेल तर विनाकारण वेळ, पैसा, श्रम यांची उधळपट्टी होऊ शकते. नमुना फार लहान असेल तर तो संपूर्ण समूहावर किंवा राशीवर त्याचे निष्कर्ष थोपवता येणार नाहीत किंवा ते बरोबर असणार नाहीत वगैरे वगैरे. अशा प्रकारे या व्याख्यानामध्ये आपण संशोधन विषयाचे शीर्षक, उद्दिष्टे, बांधणी, साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन, संशोधनाची पद्धती, संकल्पना व संज्ञांची व्याख्या, चलांची ओळख, अन्वेषणाची व्याप्ती आणि नमुना निवड या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला तथ्य संकलन, तथ्यांचे संस्करण, सादरीकरण, तथ्यांचे विश्लेषण अशा प्रकारे ज्या काही 16 पायऱ्या आहेत त्यात ज्या उरलेल्या पायऱ्या आहेत त्यांचा अभ्यास करावायचा आहे. तूर्तास इथेच थांबूयात. धन्यवाद.